करा. इथून पुढे दलित मराठी मुस्लिम एका जागेवर आपले सीटच पडत नाहीत राज्यात. दलिताला जे जे लागत आहे का कसं आहे करून घ्या ना. आम्हाला जे लागत ते आम्ही विकासा कसं आहे करू बरं का. पण मुस्लिमांना आरक्षणाचं लफडं होतलंय. खावा ना तिने देत तुम्हाला आरक्षण मी देईन. त्यांच्या काय कामाला लागत ते नाही अवघडीत. मग ते चांगल्या चांगल्या टांगे पलटी करून इकडे आले. आणि टांगे पलटी करावं ते दिसायला फार कसे घे पण अशी उडी लांब आणतात हनुमानावानी. इथून पुढच्या काळात आपल्याला दलित असतील मुस्लिम असतील मराठी असतील आपण एक जीवन जर राहिलं तर आपण आपल्या समाजाचं लेकराचं कल्याण करू शकतो. सावध व्हा. बोलून नाही चालत. कृती करावं लागते. जशी मराठ्यांनी यावेळेस कृती केली. न पडणारे पडले. ज्याला 3 लाखाने निवडून आलेला होता निवडून त्याचे ते 3 गेले हे खाली 3 आला 6 लाखाने गेला. मराठ्याची ताकद आहे. त्याला जर जॉईंट दलित मुस्लिमाचं मिळालं ना गोरगरीब मुस्लिमाचं दलिताचं मराठ्यांचं कल्याण होईल. बंजारा समाज आहे त्याचं कल्याण होईल. मायक्रो ओबीसी आहे त्याचं कल्याण होईल. यांचंच होऊन दिलेलं नाही 2-3 जणांनी फक्त. सगळ्या दुनियाचं त्यांनाच खायला लागत 2-3 जणांना. ते यावल्याचे एक कोणाचं आरक्षण खातं येरी खातं घरकुलं खातं. आता नाकाचा चष्मा टोकर लवितो उलटा वर.